पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. कम इन. सर एक मॅडम आल्यात भेटायला. अपॉइंटमेंट घेतली होती का? नाही सर. मला कशाला कोणी बाई भेटायला? तू एक काम कर, आद्याला विचार. सर त्या तुम्हालाच भेटायचं म्हणतायत. तू विचारलंस का भेटायचंय ते? सर लय भारी प्रकरण आहे, तुम्हीच विचारा. 4 माणसं तरी लागतील त्यांना आवरायला. हा आधी बायकांना एंट्री नव्हती ना, तेच बरं होतं. आता कोणी उठतं आणि येतं भेटायला. बरं पाठव त्यांना, पण त्यांना सांग माझ्याकडे फक्त 5 मिनिटं आहेत. ठीक आहे सर. चला, पण सरांकडे फक्त 5च मिनिट आहेत. 5 तास कोणाला आत पाठवू नको. सगळं फिक्स करूनच बाहेर येणार आहे मी. काय समजतोस काय स्वतःला? जा माझ्यासाठी कॉफी घेऊन ये. आला बेटा 5 मिनिट वाला. बायका अशा सुसाट एंट्री घेत आहेत, सरांचं काही खरं नाही आता. या सर. बसणारच आहे सर. तुमचा पीए म्हणाला तुमच्याकडे फक्त 5 मिनिट आहेत. मी त्याला म्हटलं मी 5 तास बसेन. सर अशा बिंडोक लोकांना डोक्यावर चढून ठेवायचं नाही. हा मी त्याला परस्पर कॉफी सांगितली, तुम्ही त्याला थंडगार पाणी सांगाल का? बाहेर खूप ऊन आहे सर. अहो केवढं ऊन आहे, तरी मी एसी कॅब करून आले. आता तुमच्यासारख्या मोठ्या माणसाला भेटायचं म्हणजे. विजय, एक कॉफी आणि पाणी आणि त्यात 10 आईस क्यूब्स टाक. कॉफीत नाही, पाण्यात. आहे ना विंडोक सर. मी तुमच्या पीएला बघता क्षणी ओळखलं होतं. काय ना सर, मी बघता क्षणी बऱ्याच जणांना असं ओळखते ना की मी मुद्द्याचं बोलते. सर मी तुमची प्रोफाईल बघितली, मस्त आहे. कंपनीची प्रोफाईल असेल. वी आर नंबर 1 इन द बिझनेस. हो, नंबर 1 आहातच तुम्ही. काय फोटो आहेत सर. ते अवॉर्ड फंक्शनचे असतील. हा ते पण आहेत, पण फॅमिली सोबतचे पण आहेत. सर 15,000 मुलींनी तुमची प्रोफाईल बघितली आहेत. असे लाईक्स ओसांडून वाहतात. नोटिफिकेशन सुद्धा आले तो मला. हे बघा. एक मिनिट. कुठलं प्रोफाईल? आणि माझ्या कंपनीचं प्रोफाईल मुली का बघतील? कम इन. सर 5 मिनिट. थंडगार पाणी आहे ना? हो. सर पाणी पिते. हा सो मी नॉर्मली ना मी रूम टेम्परेचरचं पाणी पिते सर. झालं आता प्लीज सांगा. नॉर्मली आम्ही आमच्या क्लायंट्सना चार्ज करतो, पण तुम्ही एवढे मोठे बिझनेसमॅन आहात तर आम्ही तुमचे सगळे चार्जेस वेव ऑफ करू. एक मिनिट. कसले चार्जेस आणि कसली केस? तुम्ही काय बोलताय? तुम्ही आल्यापासून जे काही बोललात ना त्यातलं काही मला कळत नाहीये. आणि आता माझ्याकडे फक्त 2 मिनिटं आहेत. सो मेक इट फास्ट. मी कॉफी पिऊ? छान आहे. सर मी
शांतीप्रिया. काम काय ते सांगा. सर, आमच्या मॅट्रिमोनियल वेबसाईटवर तुमची प्रोफाईल आहे सर. आणि ती बघून बऱ्याच मुलींचे फोन येत आहेत. अहो, मुलींचे सोडा, त्यांच्या आई वडिलांचे फोन येत आहेत. व्हॉट? माझं प्रोफाईल मॅट्रिमोनी साईटवर? इम्पॉसिबल. ती मला अशा फालतू गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाहीये. अहो सर, तुम्ही इतके बिझी असाल, तुम्हाला नाही लक्षात राहिलं असेल. अहो, तुमची प्रोफाईल मी दाखवते. हे बघा, मी सॉरी सर, मी दाखवते ना तुम्हाला. ही काय तुमची प्रोफाईल आहे. ठीक आहे, हे बघा, हे काय तुमचे डिटेल्स आहेत. हा तुमचा फोटो. हा काय तरुणा बाण. एक गोष्ट मिसिंग आहे सर. कुठली? पत्रिका सर, तुमची पत्रिका. तुम्ही ना मला सगळ्या डिटेल्स द्या. मी स्वखर्चाने पत्रिका काढते. बघा काय जन्मवेळ काय. तर मी सांगते तुम्हाला सर, कसं असतं माहितीये का. बघा, कितीही शिकले सवरलेले लोक असले ना तरी त्यांना पत्रिका लागतेच. अहो, 36 पैकी 24 गुण जुळलेच पाहिजे ना. मग काय करायचं आपण? नाही म्हणजे मी तुम्हाला सिलेक्टेड मुलींच्या प्रोफाईल्स आणून देऊ का? मला जरा सांगाल का, तुम्हाला कशा मुली आवडतात? हे बघा, मला मुली आवडत नाहीत. आय मीन, लग्न वगैरे यात मला इंटरेस्ट नाहीये. हे कोणी केलंय मला माहित नाहीये. आणि तुम्ही हे आत्ताच्या आत्ता डिलीट करा. अहो, असं कसं सर? नाही म्हणजे आमच्यावर केस करतील ना सर. क्लायंटच प्रोफाईल डिलीट करू शकतो सर, आम्ही नाही बाबा. आणि सर, तुमच्या आई माई ताई अक्का कुणीतरी प्रोफाईल क्रिएट केली असेल ना तुमची. हे बघा सर, हे बघा, नातेवाईकांना काळजी असते. कॉफी संपली? नाही, 2 घोट बाकी आहेत. विजय, केबिन. सर, आमच्या वेबसाईटवरून तुम्ही जर लग्न जुळवून घेतलं ना तर आम्ही स्वखर्चाने तुमचा साखरपुडा करून देऊ. ती फोटोग्राफी आणि पब्लिसिटी माझ्याकडून फ्री. कम इन. विजयांना घेऊन जा आणि त्यात कॉफी उरली असेल तर ती फेकून दे. नाही आहे. लिफ्ट पर्यंत सोडा यांना अँड मेक शुअर या परत येणार नाहीत. ठीक आहे सर. सर, तुमचा मूड नाहीये. ठीक आहे, हरकत नाही सर. सर, 420 जोडप्यांच्या टेस्टिमनी आहेत, तुम्ही बघू शकता ना. हे बघा, ती प्रोफाईल डिलीट करा. मला लग्न नाही करायचं. 50.33% तरुण मुलं हेच म्हणतात, मी लग्न करणार नाही. पण पुढे जाऊन ते लग्न करतात. अनुभव आहे सर माझा. तुम्ही सुद्धा एक ना एक दिवस कधी ना कधीतरी लग्न करणार. तुमचं संगीत आम्ही स्पॉन्सर करतो ना. बर्डीवर अशा पार्ट्या आहेत ना एक ओळखीच्या, की त्या सगळं अगदी फ्री देतील. 1 रुपया पण घेणार नाही. वा 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 वा, काय ऑफर आहे तुमची. वा. विजय, घेऊन जाईल ना. हो हो ताई, तुम्ही चला बरं. माझी नोकरी जाईल हो. तुम्ही चला प्लीज. अरे, तुझी नोकरी गेली ना तर मी पेढे वाटेन. हा, जे काय ते तुला चला. कळत नाही? आणि तुझ्या बॉसला जरा समजव. आमच्याकडून please, लग्न please, लावून घेतलं ना तर त्यांना परत लग्न करावं असं वाटेल. अरे, कळतंय का तुम्ही तुला मी चला. काय बोलतेय? चला तुम्ही. मॅडम, काय रे, कशी चालली मग एक्झामची तयारी? चांगली चालली मॅडम. मॅडम, तुम्हाला काय वाटतं, पेपर सोपा असेल का? अगं, पेपर तेव्हाच सोपा जातो जेव्हा आपला अभ्यास नीट झालेला असतो. आणि वेळ आहे ना अजून परीक्षेला, करा की मग अभ्यास. फक्त नापास होऊ नका म्हणजे झालं. एकदा नापासचा शिक्का लागला की मग खूप कठीण असतं पुढे. मॅडम, आता तुम्ही परत कधी भेटणार आम्हाला? अगं, मी कॉलेजला येतच राहणार आहे. पण तुमचं तर लग्न होणार आहे ना, मग तुम्हाला कोणी सांगितलं? तसं काहीही नाहीये. आणि मी काय कॉलेज सोडून जात नाहीये. नाही म्हणजे कोणी सांगितलं नाही, पण तुमचा तो मित्र येतो ना तुम्हाला भेटायला, तुमचं जुळलंय का? नाही, वाटतंय की तुमच्या दोघांचं लग्न होणार. इंद्र, खूप स्मार्ट बनू नकोस हा. लहान आहेस तू, लक्षात ठेव. मॅडम,
इतकाही लहान नाहीये मी. एक मिनिट हा मॅम. आज कॉलेजचा शेवटचा दिवस म्हणून हे गुलाब तुमच्यासाठी आणलं होतं. शेवटचा दिवस आहे या वर्षाचा. मी कॉलेज सोडून जात नाही. तू स्टुडंट आहेस आणि मी टीचर आहे हे लक्षात ठेव. हो मॅडम, पण हे घ्या ना प्लीज. आज घेतेय पण परत आणू नकोस. हो हो मॅडम. परीक्षा जवळ आली, अभ्यासाला लागा, ते महत्वाचं आहे. मॅम काय डाऊट असेल तर? पण तुला काही डाऊट असेल तर उद्या विचार. मी एक्स्ट्रा लेक्चर मॅनेज केलंय. सगळं क्लिअर करून घ्या आणि छान अभ्यास करा. परीक्षा जवळ आली. अमूल्या, आता हे नवीन सिम कार्ड घालून मी तुझ्याकडे फोन देते. म्हणजे दादाला कळणारच नाही त्याला कोण फोन करतंय. तू ना आता या फोनवरून ना दादाला भरपूर मेसेज कर. बघूया तो कसं रिस्पॉन्ड करतो. नाही 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 वहिनी, नको. मला भीती वाटते. अगं नवीन नंबर आहे, घे. पण मी पकडले गेले तर? अगं असं कसं होईल? मी आहे ना. यू डोंट वरी, तू कर मेसेज. खरंच तू आहेस तर मग ठीक आहे. मग काही टेन्शन नाही. आता बघच तुझ्या दादाची मज्जा. त्याला आपण मेसेज करूया. पण काय करायचं? जेवण झालं का? हॅलो वेदांत वानखेडे, जेवण झालं का? दम करेल रिप्लाय. काय माणूस आहे हा, रिप्लायच देत नाही. अजून 2-3 मेसेज कर. काय करतोयस? काय करतोयस? काय का वहिनी तुझा दादा रिप्लायच नाही देते. हो ना, खूप वेळ लावतोय. एक काम करते, 4-5 मेसेजेस टाकते. आता कुठेस तू? रिप्लाय का देत नाहीस? सांग ना, मला बोलायचंय तुझ्याशी. वा वा वा. जेवण झालं का? तुला काय आवडतं? कोण हे फालतू मेसेज करणार? हा उत्तर नाही देणार. याला ना कॉल करायला सुरुवात करावी लागेल. हाय. हाय. कुठे होतास तू? दिसलाच नाहीस मला. शोधत होते मी. होतो तिथेच होतो. तुझं ते सगळं संपायची वाट बघत होतो. एकदम लाडकी असा तू तुझ्या स्टुडंट्सची. हा म्हणजे म्हणतात काही जण फेवरेट वगैरे, काही जण फक्त डिफिकल्टी आहे म्हणून येतात.
सायन्स आणि मॅथ्सची ना खूप भीती असते काही स्टुडंट्सना, म्हणूनच येत असतील कदाचित. म्हणजे आपण मॅडमशी गोड बोललो तर चांगले मार्क्स मिळतील वगैरे म्हणून. अच्छा, म्हणून गुलाब वगैरे पण देतात का? नाही म्हणजे फक्त चांगले मार्क्स मिळावेत म्हणून गुलाब देतात की अजून काही पण? अजून काही म्हणजे? ओ अच्छा, कोणीतरी जेलस होतंय वाटतं. छे छे, मी आणि जेलस अजिबात नाही. आणि लहान मुलं आहेत ती, त्यांच्यामुळे काय जेलस व्हायचं? हो का? दिसतंय हा ते. विक्रांत, अरे स्टुडंट सायकोलॉजी असते. म्हणजे आपल्याला आवडणारे टीचर्स, ट्रेनर्स यांच्याबद्दल ना मनात एक सॉफ्ट अट्रॅक्शन असतं. ते नीट सांभाळावं लागतं. मला माहितीये मी काय करते. तू नको इन्सिक्युअर होस. बर, तू म्हणतेस ना, नाही होत. सांग कुठे जाऊया आपण? आज नको जाऊया कुठेही. ऍक्च्युली मला आज लवकर घरी जावं लागेल. आमच्या घरी कोणीतरी जेवायला येणार आहे ना, त्यामुळे आई म्हणाली की आज लवकरच ये. सो अच्छा, मग घरी सोडू का तुला? नाही नको, जाईन मी. बाय बाय. नको जाऊस ना. विक्रांत, बरं ठीक आहे, पण मग लंचला कधी जाऊया आपण? ते बघू नंतर. आता निघते मी. बाय बाय. वेदांत, हाय. मला 10 लाख हवेत. कशाला? त्या जंगली तिरसट माणसाला द्यायला? वेदांत, पुरुषोत्तम नाव आहे त्यांचं. त्यांच्याबद्दल आदराने बोलायचं. पुरुषोत्तम काका म्हणायचं त्यांना. असं काय कर्तृत्व आहे का त्यांचं? तो माणूस माझ्याशी रस्त्यात भांडला, ऑफिसमध्ये भांडला, धमकी देऊन गेला, आणि तू म्हणते मी त्याचं नाव आदराने घेऊ? काहीतरी कारण असल्याशिवाय ते असं वागणं शक्यच नाही. लोकांचं भलं करण्याचा ठेकाच घेऊन ठेवला ना त्याने. तुला त्यांचं वागणं पटलं नसेल, पण लोकांचं भलं करतात ते. लोक देव मानतात त्यांना. आई, अगं लोकांचं काय सांगतेस मला? लोक दगडालाही देव मानतात, आणि मी मोठ्यांचा आदर करतो, पण त्यांची तितकी पात्रता असावी. ज्या माणसाबद्दल आपल्याला काही माहिती नाही ना, त्यांच्याबद्दल पूर्वग्रह मनात ठेवून बोलायचं नाही. आई, मला कसं माहित असेल त्याच्याबद्दल? तू मला काही सांगत नाहीयेस, आणि तू का सांगत नाहीयेस हेही सांगत नाहीयेस. तुझ्या बाबांचं हे जे काही नाव आहे ना, हे त्यांच्याचमुळे. आणि ते तुझ्याशी रस्त्यात भांडले, हेच धरून बसणार आहेस का तू आता? मी तुला सांगितलं होतं ना, वेळ आली की सगळं सांगीन म्हणून. आणि तुम्हाला सगळं सांगितलंच पाहिजे असं काही नियम आहे का? आणि अजून एक गोष्ट, उद्या पुरुषोत्तम राजकारणामध्ये मोठा माणूस झाला ना, तर आपल्यालाच मदत होणार आहे त्यांची. आई, मला राजकारण आणि राजकारणी माणसं आवडत नाहीत, आणि यू नो दॅट. तुझे बाबा सुद्धा राजकारणी होते. आय होप यू रिमेंबर दॅट. पण ते माझे बाबा होते, आणि मला त्यांच्याबद्दल आदर आहे. पण आई, सिरियसली, राजकारण? आय हेट पॉलिटिशियन्स. पॅरासाइट असतात ते. मला तुझ्याशी राजकारणाबद्दल काही बोलायचं नाहीये. मला फक्त 10 लाख रुपये हवेत. आणि इतक्या वर्षात मी तुझ्याकडनं काहीच मागितलं नाहीये. तुला काय वाटतं मी फ्रॉड करतेय? नाही, तसं नाहीये. आणि मी तुला आधीही बोललोय की हे जे काही आहे ते तुझंच आहे. पण मला असं वाटतं की हा माणूस तुला फसवतोय. आधी 20 लाख, मग बंगला, आणि आता अजून 10 लाख. हो, दिले. आता मी कुणाला काय द्यायचं नाही द्यायचं हे सगळं तुला विचारून करायचं का? त्यांचा अधिकार आहे तो. आणि उद्या त्यांना वाटलं तर ते ह्या घरात सुद्धा येऊन राहतील. त्यांना कोणीही अडवणार नाही.